नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती, बौद्धिक क्षमता, वजन कसं वाढवावं, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी, उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहिलेले आहेत। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उन्हाळा चालू झाला की वातावरणातील वाढत्या उष्णतेसोबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच त्रास होणं चालू होतं। हे त्रास होऊ नये म्हणून आधीपासून गरजेचं आहे, जेणेकरून यातून उद्भवणारे मोठे आजार आपण टाळू शकतो। उन्हाळ्यात वातावरणातील वाढत्या उष्णतेसोबत शरीराचे तापमान वाढते। शरीराचे तापमान वाढतं त्यावेळी शरीरातील घाम खूप जास्त प्रमाणात येतो। हा घाम जर शरीरावर जास्त वेळ राहिला तर घामोळे, स्किन रॅश असे त्रास होऊ शकतात। शरीरातील उष्णता जर खूप जास्त वाढली तर उष्णतेचे फोड देखील दिसून येतात। त्यामुळे योग्य ती काळजी घेणं खूप गरजेचं। शरीर थंड ठेवण्याची आवश्यकता असते, जेणेकरून वातावरणातील उष्णतेसोबत वाढणार नाही। शरीर दिवसातून 2 वेळा नियमितपणे याबद्दल तर व्हिडिओ आपण चॅनलवर पाहू शकता। निघून घामोळे पुरळ येण्याची शक्यता कमी होते। दिवसातून 2 वेळा थंड पाण्याने अंग पुसून घेण्याचाही फायदा दिसतो। शरीरातील उष्णता वाढू नये यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी आणि द्रव पदार्थ नियमित घेणे गरजेचं आहे। डिहायड्रेशन, बाळाच्या शरीरात पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात ठेवणं उन्हाळ्यात गरजेचं पेक्षा मोठ्या बाळाला पिणंही गरजेचं आहे। पाण्यासोबतच बाळाला नियमितपणे ताजे घरी बनवलेले द्रव पदार्थ देऊ शकता। उन्हाळ्यात पाणी कमी पिणं आणि जास्त वेळ उन्हात राहणं यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते। डिहायड्रेशनमुळे मेंदू, किडनी, मांसपेशी आणि हृदयाला नुकसान पोहोचू शकतं। 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला शरीरातील पाण्याचं संतुलन राहण्यासाठी दिवसभर आणि रात्री प्रत्येक 2 ते 3 तासांनी पुरेसं स्तनपान किंवा फॉर्म्युला मिल्क मिळणं गरजेचं आहे। बाळाची पाण्याची आणि गरज ही आईच्या होते, त्यामुळे 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला पाणी देण्याची गरज नाही। व्हायरल फीवर, जास्त ताप, अंगदुखी, घशात खवखणं, सर्दी, डोके दुखणं हे त्रास लक्षणं आहेत। हा त्रास सलग काही दिवस होऊ शकतो। हा त्रास टाळण्यासाठी योग्य प्रमाणात सकस, पचनास हलका आणि सुपाचा आहार घेणं गरजेचं आहे। उन्हाळ्यात शक्यतो मांसाहारी पदार्थ, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, शीतपेय, खूप थंड पदार्थ घेणं टाळा, त्रास होणार नाही। डायरिया, बाहेरील पदार्थ, जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने डायरिया होण्याची शक्यता अधिक असते। पोटावर सूज येणं, पोटदुखी, सतत टॉयलेटला जावं लागणं, गॅस होणं, भूक न लागणं ही डायरियाची लक्षणे आहेत। याचे परिणाम अनेकदा गंभीर पाहायला मिळतात। त्यामुळे उन्हाळ्यात बाहेरील पदार्थ खाणं टाळा आणि त्रास जाणवला तर त्वरित डॉक्टरांकडून औषधोपचार घ्या। उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी खूप लवकर कमी होते। लहान मुलं बऱ्याच वेळा उन्हामध्ये खेळले तर अस्वस्थता वाटणं, डोकं दुखणं, उलटी होणं, नाकातून रक्त येणं त्रास दिसून येतात। त्यामुळे शक्यतो मुलांना उन्हामध्ये बाहेर घेऊन जाणं टाळा। मुलांच्या खेळण्याचे लवकर किंवा सूर्यास्तानंतरच्या ठेवा। उन्हाळ्यात वातावरणातील वाढत्या उष्णतेसोबत शरीरातील पाण्याची पातळी खूप लवकर कमी होते। शरीरातील पाणी जर कमी झालं तर कॉन्स्टिपेशन, गॅसेसचे त्रास दिसून येतात। 6 महिन्यानंतरच्या बाळाला आहारासोबत पुरेसं पाणी आणि द्रव पदार्थ नियमित द्या। 6 महिन्यापूर्वीच्या बाळाला नियमितपणे दिवसा आणि रात्री प्रत्येक 2 ते 3 तासानंतर आईचं दूध द्या, म्हणजे बाळाच्या शरीरातील पाण्याची गरज पूर्ण कुठलेही त्रास होणार नाहीत। शरीरातील उष्णता वाढण्यामुळे बऱ्याच मुलांना चक्कर येणं, अस्वस्थता वाटणं, अशक्तपणा येणं, मुलांचं वजन झपाट्यानं कमी होणं असे त्रास होतात। हे त्रास होऊ नये म्हणून लहान मुलांचा दिनक्रम, आहार व्यवस्थित असणं गरजेचं आहे। बाळाच्या शरीरातील उष्णता वाढणार नाही यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं। बाळाला हवा व्यवस्थित लागेल अशा ठिकाणी ठेवा। घरातील हवा खेळती राहील, उष्णता वाढणार नाही याकडे लक्ष द्या। मुलांचे कपडे पातळ, सुती आणि फिकट रंगाचे असावे। मुलांना उन्हाच्या वेळेमध्ये बाहेर आणा आणि जर जाणार तर बाळाचं व्यवस्थित शरीर झाकलं जाईल असे कपडे, टोपी, छत्री आणि पुरेसे द्रव पदार्थ सोबत ठेवून मगच जा। वातावरणातील उष्णता जास्त वाढल्यामुळे आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे बऱ्याच मुलांना उन्हाळी लागणं दिसून येतं। जर पुरेशा प्रमाणात पाणी आणि द्रव पदार्थ घेतले नसतील तर हा त्रास खूप जास्त होतो। पाणी कमी प्रमाणात पिलं तर मुतखड्याचा त्रासही उन्हाळ्यामध्ये होऊ शकतो। उन्हात सूर्याची प्रखर उष्णता शरीरावर जास्त वेळ राहिली तर स्किन बर्न्स, रॅश असे त्रास दिसून येतात। त्यामुळे जर लहान मुलांना उन्हामध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता असेल तर योग्य सनस्क्रीन लावून आणि शरीर पूर्ण झाकले जाईल असे पातळ सुती कपडे घालून मगच घेऊन जा। शरीरातील उष्णता वाढल्यामुळे जर शरीरावरती उष्णतेचे फोड आले
तर ते फोड कमी करण्यासाठी त्यावरील नैसर्गिक असा चंदनाचा लेप किंवा गोपीचंदचा लेप लावू शकतो. त्यामुळे ही फोड कमी होण्यासाठी आणि दाह कमी होण्यासाठी मदत होते. उन्हाळ्यात आहारामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी, द्रव आणि घरी बनवलेले तात्विक आहार घ्या. मसालेदार, तेलकट, खारट, जास्त गोड, तिखट, प्रिझर्व असणारे केमिकलयुक्त घेणं टाळा. आहाराचे नियम पाळले तर शक्यतो उन्हाळ्यात कोणतेही त्रास होणार नाहीत. उन्हाळ्यात वातावरणातील वाढत्या उष्णतेसोबत शरीरातील उष्णता वाढू नये यासाठी पांढरे सुती कपडे घाला. शरीराला व्यवस्थित हवा लागेल याची काळजी घ्या. मुलांना दिवसातून 2 वेळा आंघोळ आणि 1 ते 2 वेळा शरीर पाण्याने पुसून घ्या. बाळाची अशी काळजी घेतली तर कोणतेही त्रास बाळाला होणार नाहीत. यासोबतच मध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यावी, मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीजचे व्हिडिओजही आपण चॅनलवरती पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी ही लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.